येत्या 2026 पासून कांद्याला मिळणार ₹3,000 हमीभाव. कारण जगामध्ये पहिल्यांदाच अशी एक गोष्ट कांद्याच्या बाबतीत घडणार आहे आणि यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी सध्या निर्माण झालं आहे. एकंदरीतच कांद्याच्या बाजारभावासाठी दरवर्षी शेतकऱ्याला हे सरकारसोबत झगडावं लागतं आणि नंतरच सरकार काहीतरी निर्णय घेऊन कांद्याच्या बाबतीत तोडगा काढून कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढवले जातात. एकंदरीतच वाढलेली खतं आणि औषधांची महागाई असेल, शिवाय मजुरी असेल, याचा सगळा खर्च जाऊन शेतकऱ्याला किमान प्रति किलो पाठीमागं 15 ते 20 रुपये भेटणं तरी त्या ठिकाणी अपेक्षित असतं. परंतु बाजारभाव जर कांद्याचे पडले तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील अक्षरशः त्या ठिकाणी निघत नाही आणि हा शेतकरी अडचणीत येतो. आणि यामुळंच जगातील पहिलं आणि सर्वात मोठं कांदा भवन महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आणि यामुळं कांद्याला त्या ठिकाणी शाश्वत 30 रुपये प्रति किलोचा दर त्या ठिकाणी राहू शकतो, असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. नेमकं या बाबतीत काय महत्त्वाचं अपडेट आहे, हे भवन कधी नेमकं उभं राहणार आहे, या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, भारतीय कांद्याचे नियंत्रण शेतकऱ्यांच्या हाती आणून कांदा शेती सुरक्षित आणि शाश्वत नफ्याची बनवण्यासाठी जगातील पहिलं आणि सर्वात मोठं राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात त्या ठिकाणी आता उभारण्यात येणार आहे. आणि याबाबतची घोषणा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि संस्थापक भारत दिघोळे साहेब यांनी त्या ठिकाणी केले आहे. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर कांदा भवन हे सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरुवातीला 2 एकर क्षेत्रावरती त्या ठिकाणी उभारण्यात येईल. भविष्यात गरजेनुसार त्याचा विस्तार केला जाणार आहे आणि या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या देणगीतून आता त्या ठिकाणी उभी केली जाणार आहे. कांदा उत्पादकांच्या सहभागातून हे भवन त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे आणि याद्वारे आजवर बिनभरवशाची आणि कर्जावर चालणाऱ्या कांदा शेतीचे स्वरूप पूर्णतः बदलण्याचा त्या ठिकाणी आता मानस आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर भारत हा जगातील सर्वाधिक कांदा देश असून आजवर कांदा आयात असेल, निर्यात असेल, निर्यात बंदी असेल, नाफेड आणि NCFचा राखीव साठा तसंच दर नियंत्रणाचे निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी घेतले जात होते. परंतु कांदा भवन उभारल्यानंतर हे निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातील असा विश्वास भारत दिघोळे यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. या अंतर्गत अद्ययावत सुविधा केंद्र त्या ठिकाणी उभारले जातील. यासोबतच आता कांदा तपासणी प्रयोगशाळेचाही याच्यामध्ये त्या ठिकाणी अंतर्भाव असणार आहे. एकंदरीतच या माध्यमातून कांद्याचं बियाणं संशोधन केंद्र असेल किंवा दर्जा असेल, कांद्याच्या क्वालिटी असेल किंवा रोपांचं संगोपन असेल, लागवडीनंतरची खतं असेल, एकूणच औषधांचं शास्त्रीय नियोजन असेल किंवा उत्पादन खर्च कमी कसा करायचा, यासोबतच सामूहिक खरेदी असेल किंवा पिकांची देखरेख असेल, या सर्व कामांना कमीत कमी किती खर्च येऊ शकतो किंवा सामूहिक पद्धतीने ही जर का शेती केली तर कशी फायद्याची ठरू शकते, याचा अंतर्भाव देखील याच्यामध्ये करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शक करून कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक लूट असेल, फसवणूक असेल ही होणार नाही, याची खात्री त्या ठिकाणी केली जाईल. देशी किंवा परदेशी जे काय ग्राहक असतील अशी थेट विक्री व्यवस्था त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभारली जाणार असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. आणि यामुळं शेतकऱ्यांना शाश्वत नफा असेल आणि ग्राहकांना माफक दरात कांदा मिळणं असेल. थेट विक्रीच्या साखळीमुळे कुठलाही दलाल किंवा कुठलाही व्यापारी याच्यामध्ये त्या ठिकाणी मध्यस्थी त्या ठिकाणी नसणार आहे आणि यामुळे उत्पादनाला मिळणारा थेट नफा हा शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला देखील, कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील याच्यामध्ये सहभागी होता येईल. या प्रकल्पामुळे कांदा शेतीचा नवा अध्याय आता त्या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर त्या ठिकाणी या प्रकल्पाचं जे काय स्वागत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे.